मोटरसायकल अपघातातील दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15,000 रुपये तक्रारदाराकडून स्वीकारताना पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हिरालाल पाटील यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडत कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार हिरालाल पाटील आणि पोलीस हवालदार प्रवीण पाटील यांच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।